पुन्हा नव्याने भाग 2. थोड्याच महिन्यात घरात गोड बातमी आली. शिवसुद्धा या बातमीने खूप खुश झाला. नेहासोबत प्रत्येक महिन्यात चेकअपला जात होता. नेहाची सर्व परीने काळजी घेत होता. तिला काय खावंसं वाटतं हे बघत होता, ते आणत होता. कामावरून येताना तिला काहीही खायला घेऊन येत होता. तिने नीट खाल्लं की नाही, कामावर गेला तरी चौकशी करत होता. त्याचा बाळाविषयी असणारा ओढा सहज नेहाला कळत होता. तिला हा बदललेला शिव बघायला मिळत होता. तिलाही हे लाड आवडत होते. शिवच्या आईला ही गोड बातमी जेव्हा कळली तेव्हा तर ती भलतीच खुश झाली. 7व्या महिन्यात ओटी भरणी झाली. घर आनंदाने भरून गेलं होतं. सासूही नेहाच्या प्रेमात होती. जशी नेहाची डिलिव्हरी जवळ आली तशी शिवची आई गावावरून मुंबईला आली. नेहाने एका सुंदर गोऱ्यापान मुलाला जन्म दिला, जो अगदी शिवची कार्बन कॉपी वाटत होता. बालीला बघता बघता दिवस भरभर निघून गेले. बारसंही जवळ आलं. जयत तयारी केली. बारसं छान थाटात झालं. शिवची तशी इच्छाच होती, सगळं आधी छानच झालं पाहिजे माझ्या बाळाचं. पण या सगळ्यात तो नेहाला विसरलाच होता. जिने आपल्या सुंदर बाळाला जन्म दिला तिला एकदा थँक्स म्हणावं असंही त्याला वाटलं नाही. 2 प्रेमाच्या शब्दांनी तिचं मन शांत झालं असतं. नेहाला मात्र आतून खूपच एकटं एकटं वाटत होतं. एक डोक्यावरून हात फिरवला असता तरी तिला खूप बरं वाटलं असतं. पण त्याच्या लेखी नेहाला महत्त्व नसल्यासारखंच तो वागत होता. त्याचं बाळ सुखरूप आहे ना, आणि ते सेम माझ्यासारखंच आहे, सुंदर गोरपान. त्याचा आनंद शिवला मनात मावत नव्हता. नाव राशीवरून ठेवण्यात आलं, ज्यात त्याच्या आजोबांच्या नावाचं अक्षर होतं. नेहाला अजूनही वाटत होतं की छान दोघांनी ठरवून आपल्या मुलाचं नाव ठेवावं, पण तसं काहीच झालं नाही. नाव ठरलं, पण साधं तिला विचारायची तसदी शिवने घेतली नाही. नेहा मनातून दुखावली गेली होती, पण तिने ते कोणाला जाणवू दिलं नाही. नाव ठरलं आणि ते लिहिण्यातही आलं, चिन्मय. माहेरची परिस्थिती नसूनही नेहाचं सर्व त्यांच्या परीने त्यांनी केलं होतं. त्यांच्याने जेवढं शक्य होतं ते सगळं नेहाच्या बाळासाठी केलं होतं. पण सासरच ते नाव ठेवल्याशिवाय गप्प बसेल तर ना. नेहा सासरीच होती, सासू मात्र तिला असंच नाही केलं, हेच नाही केलं असं ऐकवत होती. स्वतः सगळ्यांसमोर चांगलं असल्याचं आव्हानत होती. खोटं बोलून शिव आणि नेहामध्ये दुरावा आणत होती. शिवला ते कधी लक्षात आलंच नाही. त्याला आपली आईच बरोबर वाटायची. खरं तर हीच सासू गावावरून खूप छान बोलायची. नेहाला वाटलेलं आता सासू आली म्हणजे सगळं छानच होईल, पण तिचा घोर गैरसमज होता. लवकरच त्याला तडा गेला. चिन्मय मोठा होत होता. त्याचं सगळं करण्यात नेहा हरकून जात होती. नेहाला नेहमी वाटे कधीतरी शिवने आपलं कौतुक करावं, पण फक्त तिची कल्पनाच राहत होती. अजून तरी सत्यात उतरली नव्हती. नेहा बेडप झालेल्या शरीराला एकदा नेहाळून बघत होती. पुरुषांच्या आयुष्यात एवढी काही उलथापालथ होत नाही जेवढी स्त्रीच्या होते, आणि तरीही तिला सन्मान नाहीच, पण 4 प्रेमाचे शब्दही नाहीत. उलट आम्हाला काय पोरं झाली नाहीत, मी नसती तर तू काहीच करू शकली नसतीस, हे सासू ऐकवत होती. ती कशी अपयशी आहे सगळं करायला हेच तिची सासू दाखवत होती. आणि मुलाला आपला लागावा जास्त यासाठी धडपडत होती. हे शिवला कधीच कळलं नाही. तो नेहमी आईची बाजू घेऊन भांडत राहायचा नेहाशी. तिला घर सोडून निघून जा असं कितीतरी वेळा त्याने सांगितलं होतं.
नेहा या वाक्याने खूपच तुटत होती. ज्या माणसासाठी आपण सर्व आपलं सोडलं त्याच माणसाला आपलं काहीच नाही. तो सहजपणे आपल्याला जायला सांगतोय. जिथे तिला समजून घेऊन खंबीरपणे तिच्यासोबत उभं राहायची गरज होती, तोच तिच्या विरुद्ध उभा होता. काय बोलावं या नशिबाला कळत नव्हतं तिला. माहेरी काही न सांगता ती निमूटपणे सहन करत होती. कधीतरी तिचाही राग होई आणि काही बोलली की सासू तेवढंच शिवला सांगत राही, हे बघ, ही मला असंच बोलते नेहमी. नेहाला सासूविषयी खूप तिरस्कार वाटू लागला होता. लग्न झाले तेव्हा तिला सासूविषयी वाटणारा आदर आता कुठल्या कुठे गेला होता. म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. तसंच काहीसं नेहाचंही झालं होतं. बाळ वर्षाचं झालं. त्याला सोडून जॉबला जाणं जरा मुश्किल होतं तिच्यासाठी. पण परिस्थिती अशी आली की जॉब करणं महत्त्वाचं होतं. शेवटी तिने निर्णय घेतलाच, बाहेर पडायचा. तिने बाळाला सासूकडे ठेवून जॉब करायला सुरुवात केली. पण आयुष्यात अचानक आलेल्या ट्विस्टने ती सुद्धा गांगरली होती. एक दिवशी अचानक तिला फोन आला की तुम्ही हॉस्पिटलला या, तुमच्या नवऱ्याचा ट्रेन अपघात झालाय. तिचं डोकं सुन्न झालं होतं. हातापायातील त्राण निघून गेलं. ऐकतोय ते खरं आहे का, ह्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. डोळ्यात पाणी होतं. ती तशीच हॉस्पिटलला निघाली. जाताना आपल्या बहिणीला आणि पोलीस असलेल्या भाऊ विशालला फोन लावला. तिने त्यांना सगळं सांगितलं. बहिणीने आणि विशालने तिला धीर दिला आणि ते सोबत 2 ओळखीच्या माणसांना घेऊन लवकरच हॉस्पिटलला पोहोचले. बहिणीने खूप मदत केली. शेवटी प्रसंगाला माहेरच आठवतं. सासरी कितीही कमी लेखलं तरी एका स्त्रीला तिच्या माहेरचाच आधार वाटतो नेहमी. इथून पुढे खरी कसरत सुरू झाली. रक्त तर खूप गेलं होतं. काही झालं तरी तिचं प्रेम होतं त्याच्यावर. तो तिचा तिरस्कार करत होता, पण कधीही ती त्याच्याशी तुटक वागली नव्हती. त्याला असा निपचिप बघून ऊर भरून आला होता. नवरा बायकोचं नातं म्हटलं की रुसवा फुगवा आलाच. पण ते नातं दोघांकडून तेवढंच महत्त्वाचं असलं पाहिजे. एकतर्फी चाललेल्या नात्याला भविष्य नसतं. असंच काहीसं नेहाच्या नात्यात चाललं होतं. तिच्या नात्याला भविष्य नव्हतं, पण तिला आशा होत्या. एक ना एक दिवस दोघांचं नातं मजबूत होईल आणि नात्याला गोडवा येईल. आशांवरच तर आयुष्य जगतो ना प्रत्येक माणूस. हा भाग इथेच संपला. बघूया पुढे काय होतं. कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.